नमस्कार, तळोदा वृत्तांकनमध्ये आपलं स्वागत आहे। जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा व बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा। सातपुड्यातील होळी व्रतधारी मोरखींची अखेरची पूजा। पवित्र स्नान करून मान सोडण्यास सुरुवात। पुण्यातील आदिवासी जमातीमध्ये चंद्र आणि सूर्यावर आधारित पारंपरिक कालगणनेनुसार होळीचा उत्सव साजरा केला जातो। या उत्सवात व्रत पाळणाऱ्या मोरखींनी माघ अमावस्येच्या आधी दुधाने पवित्र स्नान करून व्रताला सुरुवात केली होती। आता होळीची नियोजित संख्या पूर्ण झाल्यानंतर काही मोरखींनी आपले सामान आणि व्रत सोडण्यास सुरुवात केली आहे। व्रत सोडण्याची पद्धत। व्रत सोडण्यापूर्वी मोरखींनी अखेरची पूजा केली आणि पुन्हा दुधानेच स्नान केले। मोरखींचे संपूर्ण सामान, कपडे आणि अंथरूण पांघरून दुधाचा शिडकावा करून धुतले गेले। हे सर्व साहित्य निर्जन ठिकाणी ठेवले जाते, कारण त्याला कोणीही स्पर्श करू शकत नाही। व्रत पाळणारे मोरखी, मोरपीस आणि मोठ्या पितळी। घुंगरूवाला मोरखी, बांबूपासून बनवलेली टोपी आणि दुधी भोपळा। कमरेला बांधणारा बावा बुध्या, हातात बांबूची सुपली आणि लाकडी चमचा असलेला काली। धनुष्यबाण बाळगणारा मोरावाला, लाकडी घोडावाला। व्रत कालावधीतील नियम। मांसाहार पूर्णपणे वर्ज्य। कोणत्याही कपड्यांना सहज स्पर्श न करणे। खाट, खुर्ची आणि चप्पल यांचा त्याग। आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ कपडे न परिधान करणे। जीवजंतूंना दगड मारणे किंवा अपशब्द वापरणे टाळणे। सद्यस्थिती। सातपुड्यात अजूनही होळीचा समारोप झालेला नाही। बहुतांश मोरखींनी आपले सामान सोडण्यास सुरुवात केली आहे। सामान न सोडणारे मोरखी सामान्य नागरिकांप्रमाणेच होळी साजरी करत आहेत। नदीकाठी पूजा करणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे। विशेष माहिती। आदिवासी जमातीमध्ये आजही चंद्र आणि सूर्यावरून कालगणना केली जाते। देवमोगरा यात्रेपासून होळीच्या गणनेला सुरुवात होते। व्रत पाळणाऱ्या मोरखींना होळीची ठराविक संख्या पूर्ण करणे आवश्यक असते।